आणि अतिक्रमणाविरोधात धडाकेबाज कारवाईसाठी चर्चेत असलेले नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यामुळे एकच चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे आणि आता त्यांच्याकडे PMPML म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाचा भार सोपवण्यात आलाय। तुकाराम मुंढेंची PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुंढेंकडे PMPMLचा कारभार सोपवण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार अनिल शिरोळेंनी केली होती। तर मुंढेंच्या उचलबांगडीनंतर नवी मुंबईच्या आयुक्तपदी N रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान मुदतीपूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आल्यामुळे नवी मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे अखेर हा तडकाफडकी बदलीचा निर्णय आला आणि सगळीकडेच चर्चा रंगू लागलेली आहे। सगळ्या संदर्भात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, बघूया। मीपणाची त्याला एक बाधा झालेली आहे आणि मीपणाची बाधा ही या चांगल्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी नष्ट करेल याची भीती मला या ठिकाणी सातत्याने वाटते। त्यामुळे तुकाराम मुंढेंनी काय भ्रष्टाचार कमी केला आहे किंवा भ्रष्टाचाराची नवी मुंबई मुक्त केली असं नाही आहे। या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या घरतेच नेऊन टाकलेली आहे। या ठिकाणी हेतू पुरस्कार सगळी कामं केलेली आहेत। कुठलं काम केलेलं आहे की ज्याच्यामुळे तुकाराम मुंढेचं नाव जोडता येईल की तुकाराम मुंढेने हे चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या नावावर हे काम लावलं जाईल। डेव्हलपमेंटचं काम एकही नाही केलं तुमचा आरोप आहे? एकही काम डेव्हलपमेंटचं केलेलं नाही, उलट नवी मुंबईला कित्येक वर्ष मागे घेऊन गेले तुकाराम मुंढे। एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता ते या सभागृहाच्या किंवा या कामकाजामध्ये आणत होते, पण त्याची थोडीशी घाई झाली की अतिक्रमणाविषयी आज 70% या नवी मुंबईमध्ये अतिक्रमण आहे। एका झटक्यात तुम्हाला 70% अतिक्रमण काय करता येणार नाही, खूप घाई केली। या प्रकल्पग्रस्त असतील, इतर व्यापारी असतील, अतिशय माथाडे कामगारांचे घरं असतील, याच्यामुळे त्याने एक इतकी घाई केली, प्रकल्पग्रस्तामध्ये एक नाराजी ओढून घेतली। दुसरं, त्याने आत्ताच एक आमच्या 800 ठोस कामगारांविषयी निर्णय घेतला। एवढी काय घाई होती, एवढं काय करून चालले होते? जे काही घटना अशा घडल्या त्याच्यामुळे लोकांची एक नाराजी पण ओढली गेली। मुंढे हे आयुक्त आहेत, मुंढे हे एक सरकार नाही आहे, सरकार हे विधानसभेत बसलेलं सरकार आहे। ठीक आहे ना, त्या ज्या काही चुक्या असतात, काय गोष्टी असतात, त्यांनी ते पण सरकारच्या निदर्शनामध्ये आणून देणं हे गरजेचं होतं। पण यांनी सरकारच्या निदर्शनात आणून न येता काही गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी केल्या। कुठे स्टॅबिलिटी न आणता त्यांनी रोषच तयार करत गेले प्रत्येक गोष्टीत। कुठंतरी एक नवी मुंबईत आल्यानंतर अधिकारी म्हणून चांगला अधिकारी आहे, त्यांनी जर स्टॅबिलिटी जर ठेवली असती तर मला वाटतं 3 वर्ष त्यांनी काढले असते। पण यांनी सर्वच गोष्टीत रोष हेच घेत आले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या गेल्या असं मला वाटतं।